नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना व इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे, खुश खबर आहे। मित्रांनो, वृद्ध व दिव्यांगांना दरमहा 3000 रुपये पेन्शन करण्यात आले आहे आणि सरकारने या संदर्भात मोठा निर्णय घेतला आहे। तर मग मित्रांनो, खरंच ही पेन्शन लागू झाली का, कुठे लागू झाली आणि कोणत्या सरकारने हा निर्णय घेतला आहे त्याविषयी आपण सविस्तरपणे माहिती बघणार आहोत। तर मित्रांनो, आपण या ठिकाणी बघू शकता, बुजुर्गों और दिव्यांगों का सहारा बनी भाजपा सरकार, बुजुर्गों और दिव्यांग जनों को मासिक पेंशन 500 की बढ़ोतरी, अब मिलेगी 3000 रुपये प्रति माह पेंशन। इस निर्णय से 4.60 लाख बुजुर्ग और 1.35 लाख दिव्यांगों को मिलेगा सीधा लाभ। तर मित्रांनो, या ठिकाणी आपण बघू शकता की दिल्ली सरकारची ही बातमी आहे। दिल्ली सरकारने आता वृद्ध आणि दिव्यांग जनांना या ठिकाणी 3000 रुपये प्रति महिना पेन्शन सुरू केली आहे। तर मग मित्रांनो, महाराष्ट्र सरकारला सुद्धा विनंती आहे की आपल्या राज्यामध्ये सुद्धा निराधार व्यक्तींना 6000 रुपये पेन्शन ही करणे गरजेचे आहे, कारण की वृद्ध निराधार दिव्यांग बांधवांना या ठिकाणी पेन्शन वाढीची खूप गरज आहे। त्यांना त्यांचे औषधोपचार व इतर पालनपोषणासाठी या पेन्शनवर अवलंबून असतात आणि 1500 रुपयात काहीच भागत नाही। तर या सर्व महाराष्ट्र राज्यातील निराधारांना, दिव्यांगांना, वृद्ध, विधवा महिलांना या ठिकाणी 6000 रुपये पेन्शन करावी ही महाराष्ट्र सरकारला विनंती आहे, कारण की दिल्ली हे एक छोटं राज्य असून सुद्धा ते 3000 रुपये पेन्शन करू शकते। तर आपलं राज्य हे खूप मोठं आहे आणि आपल्या राज्याचे उत्पन्न सुद्धा जास्त आहे, GDP सुद्धा जास्त आहे आणि इतर राज्यांपेक्षा आपल्या राज्यामध्ये गुंतवणूक सुद्धा जास्त आहे। आपल्याला सरकार नेहमी सांगत असते की आपल्या राज्यात खूप सारी गुंतवणूक होते, खूप सारा निधी या ठिकाणी मिळत असतो। तर मग दिव्यांगजनांसाठी तसेच इतर सर्व निराधार बांधवांसाठी आपण हा निधी खर्च करणे गरजेचे आहे। आपल्या दिव्यांग बांधवांना, निराधार बांधवांना, विधवा महिलांना, वृद्ध बांधवांना 6000 रुपये पेन्शन करावी हीच आपल्या महाराष्ट्र सरकारला विनंती आहे। मित्रांनो, जसे दिल्ली सरकारने निर्णय घेतला तसं महाराष्ट्र सरकारने सुद्धा निर्णय घ्यावा आणि लवकर निराधार बांधवांना या ठिकाणी दिलासा द्यावा हीच विनंती। तर अशा प्रकारे महत्त्वाची अपडेट होती। धन्यवाद।